नमस्कार. मी माजी महापौर राहुल जाधव. खरं तर संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी सोहळा पंढरपूरकडे जात असताना या ठिकाणी अनेक भाविक भक्त अतिशय मग्न होऊन आध्यात्मिक सांप्रदायिक या क्षेत्राचा आपण कशा पद्धतीनं त्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन शोभा वाढू यासाठी प्रत्येक वारकरी या वारीमध्ये आहे आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहरातून देखील अनेक दिंड्या इकडे आलेल्या आहेत. परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी दुर्दैवी घटना आपल्या कचरा डेपोमध्ये घडली, खरं तर 9 जण आमचे तरुण सहकारी तेथील कामगार हे त्या ठिकाणी मृत पावले. प्रथमतः मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तशाच पद्धतीनं राज्य शासनाच्या वतीनं त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं आणि कंपनीच्या वतीनं त्यांना काही मदतही त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. परंतु या शहरामध्ये काम करत असताना जी व्यक्ती काम करते त्यांच्याकडे चुकीचं बोट दाखवलं जातं आणि म्हणून खरं तर काल त्या ठिकाणी शहरातल्या विविध संघटनांची विविध पक्षाचे पदाधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आवारामध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आंदोलन केलं आणि खरं तर संविधानाने त्यांना दिलेला तो अधिकार आहे. प्रत्येकाने आंदोलन हे केलं पाहिजे, त्याचबरोबर प्रत्येकाने आपली भूमिका मांडली पाहिजे. परंतु आपली भूमिका मांडताना त्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे, आपल्याकडे काही पुरावे असले पाहिजे. खरं तर हा दुःखाचा क्षण आहे, यामध्ये कसलंही राजकारण होऊ नये. आणि आपण सर्वांनी पाहिलं आहे की खरं तर मोसी गाव आणि परिसर अनेक वर्षापासून त्या प्रदूषणाच्या यातना भोगत आहे आणि म्हणून त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प एक त्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या पुढाकारातून नक्कीच झाला. त्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. आणि ते वेस्ट टू एनर्जी प्रकल्प झाल्यानंतर आपण पाहिलं तर त्या ठिकाणचा कचरा बऱ्यापैकी कमी झाला. त्याच्यावर तो ढिगाचा कचऱ्याचा डोंगर आला आणि त्या ठिकाणी ती दुर्घटना घडली. निष्पाप असे 9 जण त्या ठिकाणी मृत पावले. त्या परिवाराला खूप मोठं दुःख झालेलं आहे आणि सर्वही आमच्याच परिसरातली आणि आपल्याच शहरातली लोक आहेत. परंतु कालचं जे आंदोलन झालं त्या ठिकाणी अतिशय चुकीच्या शब्दामध्ये एक आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या बाबतीत अशा चुकीच्या घोषणा देणं हे काही योग्य नाही. आणि म्हणून त्या संपूर्ण आंदोलनामध्ये आम्ही ज्या पद्धतीनं पाहिलं, या शहराचे ज्येष्ठ नेते जे आहेत मानवजी कांबळे यांनी ज्या पद्धतीनं आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्याबद्दल ज्या घोषणा दिल्या त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचा निषेध करतो. आणि या शहरामध्ये पाहिलं तर दादांच्या माध्यमातून अनेक कामे या शहरामध्ये झालेली आहेत आणि भविष्य काळामध्ये देखील होतील. ज्या पद्धतीनं त्या घोषणा दिल्या त्या कोणत्याही विषयाचं राजकारण न करता आपण या शहरासाठी काय करू यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण आपण मानवजी कांबळे आणि त्यांची संपूर्ण टीम काल ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलन करत होती त्यांना काही हे नवीन नाही. आत्तापर्यंत जेव्हापासून मानजी आणि मानवजी कांबळेंची ओळख झाली तेव्हापासून मी पाहतोय ते कायम आंदोलनच करतात. परंतु कोणता एखादा विषय त्यांनी तडीस नेला, पूर्ण केला आणि कोणत्या विषयामध्ये त्यांनी पूर्णपणे या आंदोलनाचा ठामठोकपणे निर्णय लावला, असे कोणते आंदोलनं त्यांनी सक्सेस करून दाखवली ते तरी सांगावं. आपण प्रत्येक वेळी निगेटिव्हिटी पद्धतीने या शहरामध्ये राजकारण करून या शहराची काही प्रगती होणार नाही. तर त्यासाठी आपण सर्वांनी मिळूनच एकत्र येऊन कामं केली पाहिजे. म्हणून तुम्ही ज्येष्ठ आहात, आम्ही तुमचा आदर करतो. मी देखील या शहराचा महापौर होतो त्यावेळी तुम्ही ज्यावेळी जी मागणी केली, जी मागणी रास्त असेल
ती देखील मी आपल्याला समर्थन देऊन त्या मागण्या पूर्ण केल्या. जी मागणी रास्त नसेल तर त्यावेळी आपण त्या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला त्यावेळी देखील सांगायचो आणि आजही सांगतो. आपण असले आंदोलन न करता, राजकारण न करता, जे कुटुंब दुःखाच्या डोहामध्ये बुडालेले आहेत त्यांना बाहेर काढणं आपलं काम आहे. आणि म्हणून या शहराच्या विकासासाठी, या शहराच्या प्रगतीसाठी आदरणीय आमदार महेशदादा लांडगे, भारतीय जनता पार्टी कालही होती, आजही होती आणि उद्याही आहे. तुमच्या असल्या आंदोलनाला आम्ही कधीच भीक घालणार नाही आणि तुमच्या असल्या आंदोलनाचा, तुम्ही दिलेल्या घोषणांचा आम्ही निषेध करू. आणि भविष्य काळामध्ये तुम्हाला जशा घोषणा देता येतात तशा, जे आंदोलनं तुम्हाला करता येतात तशाच पद्धतीनं आम्हालाही करता येतं. ज्या गावच्या बोऱ्या असतात, त्याच गावच्या बाबळ्या असतात, तशाच पद्धतीनं भविष्य काळामध्ये आम्ही देखील तुम्हाला उत्तर देऊ. परंतु या शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढं आवर्जून सांगतो. धन्यवाद.